नाही ते ऐकून घ्या. साहेबांचं बोलणं ऐका सगळ्यांनी. सगळ्यांनी शांत घ्या. पाटण मुक्ता नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे शनिवारी संध्याकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एसटी डेपो परिसरात मुस्लिम समाजातील एका तरुणावर 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी चाकूनं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचं चित्र आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळते. तसेच घटनेदरम्यान एका वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली आहे. दरम्यान संतप्त नागरिकांनी संशयित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवलाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून लवकरच गुन्हेगारांना अटक करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दाखल करतोय. आरोपीच्या पकडण्यासाठी तात्काळ लोक रवाना केलेले मी आणि स्वतः आम्ही ते आरोपी आज आम्ही रात्रीतून कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला उचलणार आम्ही आणि सिरियस गुन्हा दाखल करत आहेत आणि त्याच्या मागच्या गुन्ह्याचे मोक्का लागला पाहिजे. हे असे गुन्हे आपल्या गावामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं पण सर्व चांगल्या प्रकारचे आहे. पण अशा ज्या या थोड्या 2-4 व्यक्तीमुळे जर काही गावाचं वातावरण बिघडत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. धोका त्याला लावणार. त्याला दुसरं महत्वाचं त्याला सिरियस गुन्हा दाखल करायला घेतलेला आहे. फक्त माझी विनंती आहे आम्हाला थोडासा वेळ द्या. तुम्ही सर्वजण एक मिनिट एक बोला ना.